मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे स्टेजवरील सर्व मान्यवर, उशीर झालेला आहे त्यामुळं अधिक न बोलता या ठिकाणी जी आपली अपुरी राहिलेली कामं आहेत, बजेटमध्ये जवळपास 100 कोटीची कामं आपली आहेत. तहसील ऑफिस आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, लिफ्टची कामं आहेत, राहिलेल्या गावाला पाणी द्यायचं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी भविष्यकाळामध्ये आपण करणार आहोत. आपण कुणी आज समजायचे कारण नाही. पूर्वी जसं येत होता तसंच या, कुठली आपली अडचण येणार नाही. आपण विरोधात असलं म्हणजे काम होत नाही असं समजायचं कोणी कारण नाही. अधिकारी सगळे आपले आहेत, सरकार आपलं आहे. त्यामुळं सर्व गोष्टी भविष्यकाळामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे करता येतील. शिणामाडाच्या बाबतीत मी आपल्याला एवढंच सांगेन की आत्तापर्यंत शिणामाडा ज्या पद्धतीनं आम्ही चालवली त्याच पद्धतीनं कारखाना ज्या वेळेला अडचण येईल त्या वेळेला शिणामाडाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिणामाडा बंद पडू दिली जाणार नाही. परवाच पत्र दिलं आहे विखे पाटलाला आणि 5 तारखेला शिना नदीत पाणी सोडावं, दोन्ही कॅनालला पाणी सोडावं आणि लिफ्टला पाणी चालू करायला परवानगी द्यावी, अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे. ह्या 2-4 दिवसात पालकमंत्र्याची नेमणूक न झाल्यामुळं ते थांबलेलं आहे. परंतु ह्या 2-4 दिवसामध्ये जर मार्ग निघाला नाही तर आम्ही स्वतः जाऊन संबंधित मंत्र्याला सांगून पाणी द्यायची व्यवस्था करू. बाकी काय विशेष बोलण्यासारखं काय नाही. कुठल्याही सभासदाचा ऊस अडवला जाणार नाही. आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं सगळ्या लोकाला कारखान्यांनी न्याय दिला त्याच पद्धतीनं भविष्यकाळामध्ये आपल्याला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. थोड्याशा कालावधीमध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पूर्वीप्रमाणे येत जावा, सांगत जावा, काही अडचण असायची कारण नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. धन्यवाद दादासाहेब. यानंतर आभार व्यक्त करते